आपण आता ज्या सगळ्या कुंडल्यांच्या मध्ये अभ्यासासाठी लागणारे नियम, ज्योतिषशास्त्राचे, पराशर ॲस्ट्रॉलॉजीचे नियम असे आपण बघितले. तर आता ज्योतिषशास्त्राबद्दल आधुनिक काळामध्ये खूप जागृती आहे लोकांमध्ये. आणि मला शनीची 7.5 आहे, किंवा मला गुरु इतका आहे, चंद्रापासून असा आहे, तो शुभ आहे अशुभ आहे, अशी भाषा लोकांना कळायला लागली. आणि एक शब्द असा अनेक वेळा ऐकू येतो की कुंडलीमध्ये पितृदोष आहे. पितृदोष म्हणजे काय? पितर म्हणजे काय? तो दोष कसा? तर कुंडलीमध्ये जे ग्रह आहेत आपल्या, त्याच्यामध्ये केतू हा आईच्या माहेरची म्हणजे आजोळच्या गोष्टी दाखवतो, आणि राहू हा आपल्या वडिलांचे वडील, त्यांचे वडील, अशा आपल्या वडिलोपार्जित गोष्टी दाखवतो. त्याच्यामुळे राहू हा वडिलांचे वडील किंवा आजोबा असा आहे. शनी हा आजोबा ग्रहच आहे, आणि रवी हा वडील आहे. त्यामुळे रवीचा मुलगा शनी असं समजला जातो, आणि राहू ह्या 3 ग्रहांचा संबंध पितृदोषामध्ये येतो. शनी राहूची अंशात्मक युती म्हणजे 0 ते 10 अंशाच्या अंतराच्या आतमध्ये दोन्ही ग्रह असणं, किंवा रवी आणि राहूची अंशात्मक युती असेल तर रवी राहूला ग्रहणयोग तर म्हणतातच, शिवाय हा पितृदोष आहे. आणि शनी राहूची युती हाला पण पितृदोष असंच म्हणतात. पितर म्हणजे मागची पिढी, रवी म्हणजे वडील, शनी म्हणजे म्हातारी माणसं. रवी राहूची युती हा ग्रहणदोष असतो, आणि शनी राहूची युती हा पितृदोष म्हटला जातो. हा जर गुरुच्या कारक स्थानामध्ये असेल म्हणजे 2, 5, 7, 9, 11 मध्ये असेल तर हा चांगला योग नाही आहे. कसा दिसतो कुंडली? तर रवी राहूची युती दिसते, किंवा राहूची भाग्येशाची युती आहे. कुंडलीमध्ये भाग्यस्थानाचा जो स्वामी आहे, आपल्याला भावेश माहिती आहेत, हा भाग्येश आणि राहूची युती आहे कुंडलीमध्ये. आणि गुरु त्याच्याकडे बघत नाही, गुरुची दृष्टी नाही. गुरुला 5वी 7वी 9वी दृष्टी आहे, ही दृष्टी त्याच्यावर नाही. भाग्यामध्ये असणारा राहू हा अशुभ राहू आहे. आपण आत्ता ज्या नियमात पाहिला की भाग्यातला एकटा राहू हा केंद्राधिपतीच्या दृष्टीत किंवा युतीत असेल तर तो राजयोग कारक होतो. पण त्याच्याऐवजी भाग्यामधला राहूवरती कुठलाही केंद्राधिपती बघत नाही किंवा युती करत नाही. तर भाग्यस्थानामध्ये हा जर अग्नितत्वाच्या राशीत किंवा म्हणजे 1, 5, 9 किंवा 4, 8, 12 ह्या मोक्ष त्रिकोणाच्या राशीत असेल तर हा राहू शुभ राहू नाही आहे. पंचमेशाची पापग्रहाशी युती असेल तरीही पितृदोषासारखे जरा थोडेसे अशुभ परिणाम मिळतात. पंचमेश निर्बली असून त्रिकोणस्थानामध्ये असेल, पंचमेश नीचीचा ग्रह असेल, आणि गुरुची दृष्टी त्याच्यावर नाही आणि राहूची मात्र आहे. पंचमेश हा कुठलाही ग्रह असू शकतो. हा निर्बली असेल म्हणजे शत्रूच्या राशीत असेल, अशुभ ग्रहाच्या दृष्टीत असेल, किंवा ग्रहणाच्या मध्ये असेल, अस्तंगत असेल, त्रिकोणस्थानामध्ये नीचीचा असेल, त्याच्यावर राहूची दृष्टी आहे आणि गुरुची नाही, तर हा अपत्यासाठी चांगला नसतो, त्रासाचा असतो. याच्याशिवाय भाग्येशावरची पापग्रहाची दृष्टी, कुंडलीमध्ये रवीला बळ नसणं आणि राहू किंवा केतूनी युती करणं, कुठेही कुंडलीमध्ये निर्बली रवी असेल आणि गुरुची दृष्टी असेल तर तो दोष थोडा कमी होतो, पण गुरुची दृष्टी नसणं हे चांगलं नाही. याचं मुख्य कारण असं आहे की रवी, शनी, राहू याच्यामध्ये शनी राहू किंवा रवी राहू युतीमध्ये राहूचा संबंध आला आणि जर गुरुचाही आला तर राहू हा ग्रह असा आहे की जो रविचंद्राला ग्रहण लावतो, पण गुरुसमोर त्याचं काही चालत नाही. गुरु राहूच्या वर दृष्टी टाकत असेल तर राहूला आवरण्यात त्याचा सगळा वेळ जातो. पण राहू हा लगेच परकाया प्रवेश करणारा ग्रह आहे, त्यामुळे तो लगेच प्रिटेंड करतो की मी ज्या राशीमध्ये आलो त्याचा स्वामी आहे किंवा ज्याच्या बरोबर आलो तो ग्रह म्हणजे मी आहे. पण गुरुची दृष्टी राहूचे वाईट परिणाम कमी करते. आता काय होतात वाईट परिणाम? तर ज्याच्या कुंडलीमध्ये शनी राहू युती असते याचा एक परिणाम शिक्षणाच्या स्थानामध्ये जर असेल तर असं दिसतं की भाग्यात असेल जर शनी राहूची युती तर पहिल्या डिग्रीपर्यंतचं शिक्षण होतं, पण उच्च डिग्री मिळत नाही. कारण काही होतं,
पण उच्च शिक्षण होत नाही. अर्थात जर गुरुची दृष्टी असेल तर काही हडल्स, थोड्याशा अडचणी येऊन होतं. नंतर फॅमिलीमध्ये भांडणं होतात आणि लॉंग टाईममध्ये म्हणजे कुठलंही काहीही चांगलं घरामध्ये घडणार आहे, असा चांगला प्रसंग घडणार आहे अशी वेळ आली की काहीतरी अडचणी निर्माण होतात असं दिसतं. लग्नाला कारण नसताना विलंब होतो. पंचम स्थानामध्ये राहू किंवा केतू असतील तर हे प्रथम अपत्याच्या जन्माच्या वेळेला चांगला दोष, चांगला नाही, हा दोष आहे. आणि पितरांच्या राहिलेल्या ज्या इच्छा असतात त्या पूर्ण करण्यासाठी तुमच्या कुंडलीमध्ये हा दोष आलेला असतो. मग पितृपक्षामध्ये त्यांचं तुम्ही श्रद्धेने त्यांच्यासाठी कुणाला तरी आठवण करून काहीतरी द्या किंवा श्रद्धेने म्हाताऱ्या माणसांची सेवा करा, वृद्धाश्रमामध्ये दान द्या ॲन्सेस्टर्ससाठी, हे तुम्हाला करता येतं. आणि त्याच्याशिवाय राम हा जो ग्रह होता, देव होता, हा सूर्यवंशी होता. त्याच्यामुळे सूर्यासंबंधीचा जर झाला असेल पितृदोष रवी आणि राहूचा, तर रामाची उपासना करा, रामरक्षा म्हणा. रामरक्षेचे सध्या तर खूप व्हॉट्सॲप येत आहेत की रामरक्षा कशी तुमच्या प्रत्येक अवयवाचं आरोग्य दाखते, कसं तुमच्या आयुष्यामध्ये प्रगतीकडे नेते. तुम्हाला कुठली शारीरिक डिसऑर्डर झाली असेल आणि तुम्ही रामरक्षा सतत ऐकत राहिलात तर त्यातून तुम्हाला बरं होता येतं. अशा अनेक गोष्टी आपण ऐकतोय, आपल्याकडे व्हॉट्सॲपवर येत आहेत. तर असं तुम्ही रामाची उपासना करणं हे रवीच्या निर्बली असण्यावरचा उपाय आहे. त्याशिवाय अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या प्रमुख जगण्याच्या नेसेसिटीज आहेत, गरजा. त्याच्यामुळे ज्याला यातली गरज पूर्ण करता येत नाही आहे त्याला ती डोनेट करा. अन्नदान हे सर्वोत्तम दान आहे. त्यामुळे असं दान द्या. आणि गुरुची म्हणजे नारायणाची पूजा करा किंवा त्याची तुम्ही उपासना करा. हे पितृदोषावरचा उपाय आहे. याशिवाय राहूचा संबंध पितृदोषाशी असल्यामुळे रुद्र हा राहूला रेमेडी आहे. रुद्र म्हणजे शंकर. त्यामुळे शंकराची उपासना करा. घरामध्ये शंकराची पिंडी असेल तर तिच्यावर लघुरुद्र करा, एकादशनी करा. तुम्ही देवळामध्ये जाऊन शंकराच्या मूर्तीवर अभिषेक करायला सांगायचं, हे मोली द्यायचं काम नव्हे. तुमची उपासना ही तुम्ही स्वतः केली पाहिजे. तुम्हाला म्हणता येणार नाही, बरोबर आहे, पण आधुनिक काळामध्ये राहूचेच आपल्यावरती असे उपकार आहेत की आपल्या या आधुनिक काळामध्ये तुम्ही गुगलवर नुसतं बोट टेकवा, लघुरुद्र असं लिहा, बस लघुरुद्राचे 150 साईट्स उघडतात, त्याच्यावर क्लिक करा, लघुरुद्र सुरू होतं. यूट्यूबवर तुम्हाला लघुरुद्र ऐकता येतं, एकादशनी ऐकता येते. एकादशनी याचा अर्थ पहिला जो शांती मंत्र आहे, ओम इडा देवहुर मनूर अशा इथून सुरू होणारा, तो संपूर्ण शांती मंत्र म्हणून एक नमक आणि एक चमक असं म्हटलं की याला फक्त 5 मिनटं लागतात. अगदी ज्याला येत नाही संस्कृत असतात त्याला 10-15 मिनटं लागतात. असं 11 वेळा म्हटलं की त्याला एकादशणी असं म्हणतात. ही तुमच्या घरामध्ये शंकराची पिंडी नसेल, शंकराचा फोटो ठेवा, त्याच्या समोर दर सोमवारी ही 11 वेळा एकादशनी करा. 11 वेळा हे लघुरुद्रातला हा रुद्राध्याय म्हणा. हे सगळं तुमच्या घरामध्ये मंत्राचे उच्चार झाले की तुमच्या घरामधल्या सगळ्या ज्या शक्ती असतात, वास्तुदेवता ही शक्ती आहे, आणि तुमच्या घरामध्ये जेवढे पार्टिकल्स आहेत हवेचे ते संपृक्त होतात या मंत्रांनी. तुम्हाला जाणवतं, आपल्याला कधीकधी असं जाणवतं, ज्यांच्यावर गुरुची कृपा असते आणि जे खूप चांगल्या प्रतीने भक्ती करत असतात आणि सत्शील असतात, त्यांना अचानक सुवास येणं, अशा गोष्टी घडतात घरामध्ये. अचानक सुवास येतो ज्यांच्या घरात माणसं अशी चांगली असतात, सत्शील असतात त्यांना. तर तुमच्या घरामध्ये मंत्राचे जर शब्द असतील, ध्वनी असतील, तर त्याचे इम्पॅक्ट डायरेक्टली घरातल्या माणसांवर होतात. म्हणून लघुरुद्र घरात करवून घेणं, यूट्यूबवरचं लावा ना,
तेही शब्दच आहेत, ध्वनीच आहे तो. तुम्हाला म्हणताच यायला पाहिजे असं नाही, किंवा 11 ब्राह्मण बोलून त्यांना एवढी दक्षिणा देऊन करा असंही नाही. तुम्ही लघुरुद्र घरात सतत लावून ठेवा. महामृत्युंजयाचा षट प्रणवयुक्त मंत्र तो असा आहे. म्हणजे षट प्रणव म्हणजे 6 ओंकार. प्रणव म्हणजे ओंकार. 6 वेळा ओंकाराचा उच्चार त्यात झाला पाहिजे. ओम 6 भुआहा भूहू, ओम साम झूम हौम, ओम हौम जूम 6, ओम भूर्भुवस्वहा, ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मृक्षीयमामृतात्. ओम 6 वेळा ओम येऊन असा हा मृत्युंजय जप मंत्र तुम्ही केलात, 11 वेळा जरी म्हणालात तरीही त्याची स्पंदनं, त्याची व्हायब्रेशन्स तुमच्या घरामध्ये राहतात. आणि वारंवार एखादी गोष्ट म्हणजे ज्यांच्या घरामध्ये अपशब्द उच्चारले जातात तिथे अशांतता असते. आणि ज्यांच्या घरामध्ये रोज आरती होत असते, घंटानाद होत असतो, शंखनाद होत असतो, तिथे त्याची व्हायब्रेशन्स कायम असतात आणि त्या घरामध्ये शांतता असते. तुमच्या तोंडातून बाहेर पडणारा शब्द हा दुसऱ्यापर्यंत पोचतो. तुमच्या मनातला विचार हा पण दुसऱ्यापर्यंत पोचत असतो. तसं दुसऱ्याचे आपल्यापर्यंत पोचत असतात. आपण जर चांगले शब्द उच्चारत असू, मंत्रोच्चार आपल्या घरात होत असतील तर याचे अशुभ परिणाम आपल्याला होत नाहीत, जाणवत नाहीत, आपल्या घरात ते होऊ शकत नाहीत. म्हणून घरामध्ये तुळशीचं झाड लावा, घरामध्ये शमीचं रोप लावा. हे का सांगितलं जातं? पूर्वीच्या काळी सगळ्या घरांच्या परसामध्ये बेलाचं रोप असायचं, झाड असायचं, कारण एकत्र कुटुंब असायची आणि भांडणं व्हायची, होणारच ना माणसं म्हणल्यावर. पण बेलामध्ये तो गुणधर्म आहे की तो निगेटिव्हिटी शोषून घेतो. त्यामुळे ह्या मंत्रांमध्ये ह्या वनस्पतींचा आपल्याला असा उपयोग आहे की निगेटिव्हिटी शोषली जाते घरातली. म्हणून पितृदोषावर हे शंकराच्या उपासनेचे उपाय अतिशय उपयोगी असतात. एक कुंडली माझ्याकडे अभ्यासाला आली होती, वृश्चिक लग्नाची कुंडली होती आणि पंचमामध्ये रवी, शनी आणि राहू, यातल्या शनी राहूची युती होती आणि रवी अगदी बाजूला होता. पण पंचमामध्ये शनी राहूची युती आणि रवी पंचमामध्ये होता, जो दशमेश पंचमात होता. आणि दशमामध्ये गुरु होता सिंह राशीमध्ये. त्यामुळे रवी गुरुचा खरं तर अन्योन्य योग होता. पंचमेश दशमात, दशमेश पंचमात होता, केंद्र त्रिकोणाचा योग होता. पण त्रिकोणामध्ये शनी राहूची युती हा पितृदोष होता. त्यामुळे एक कुयोग कुंडलीत असल्यामुळे दुसऱ्या सुयोगाचा परिणाम झाला नाही. अजून एक कुंडली माझ्याकडे कुंभ लग्नाची आली होती, ज्याच्यामध्ये दशमामध्ये शनी राहूची युती आहे, अष्टमात चंद्र आहे आणि षष्ठात उच्चीचा गुरु आणि भाग्यात मंगळ आहे मकरेमध्ये. पण ही शनी राहूची युती दशमामध्ये म्हणजे कर्मस्थानामध्ये आल्यामुळे या शनीची दृष्टी, तिसरी दृष्टी व्ययावर स्वतःच्या राशीवर पडते. त्यामुळे कर्म सगळं देशाच्या बाहेर झालं, बरोबर आहे, कारण व्ययस्थाने परदेश दाखवतं. पण अत्युच्च शिक्षण होऊन सुद्धा त्या मानाने या व्यक्तीने कर्मस्थानामध्ये फारसं काही करू शकला नाही, कारण शनी राहू युती हा ऑब्स्टेकल होता आणि त्याला माहीत नव्हतं. आता शंकराची उपासना आणि हे सगळं तो करतोय. बेटर लेट दॅन नेवर, अजिबात नसण्यापेक्षा हे करा, हे महत्त्वाचं आहे. पितृदोष हा सध्या खूप चर्चेला जातोय, म्हणून मी हा घेतला. ज्यांना कुणाला कुंडल्या आपल्या कुंडल्यांमध्ये असेल, माहीत नसेल, बघून कळत नसेल, तर माझा मेल ID दिलेला आहे. तुम्ही कुणीही मला सल्ला विचारू शकता. मेलवर मेल टाका, मी तुम्हाला मेलवर उत्तर पाठवीन. आणि अशा अनेक प्रश्न तुम्ही मला विचारू शकता. प्रश्न विचारायला माझी कधीच नाही आहे. माझा अभ्यास होतो त्याने. अभ्यास किंवा ज्ञान हे दिल्याने वाढतं, याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मी तुम्हाला शिकवून माझ्याच ज्ञानात भर पडते, हा माझा एक स्वार्थ आहे असं म्हणावं तर. म्हणून माझा चॅनल सबस्क्राईब करा, कितीही प्रश्न विचारा, तुमचे उत्तरांना मी नेहमीच प्रश्नांचं स्वागत करेन. पुढच्या भागात भेटूया, तोपर्यंत नमस्कार.